नमस्कार मैत्रिणींनो, मनीषाज किचनमध्ये आज आपण आषाढी एकादशीच्या दिवशी नैवेद्यासाठी वरईची खीर कशी बनवायची ते दाखवणार आहे। खीर अगदी गूळ घालून पौष्टिक अशी तयारी केलेली आहे। रेसिपी अगदी सोपी आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया। इथे मी एक छोटी वाटी भरून वरई घेतलेली आहे, एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी भरून ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे। थोडेसे ड्राय फ्रूट्स, काजू बदामाचे काप, 1-2 चमचे तूप, वेलची जायफळची पूड आणि अर्धा लिटर दूध घेतलेला आहे। इथे सर्वात आधी आपल्याला वरी स्वच्छ 2 वेळेला धुवून घ्यायची आहे। वरी धुवून घेतल्यानंतर ती आपल्याला एखाद्या चाळणीवरती गाळून घ्यायची आहे, त्यातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। वरी जितकी तुम्हाला खीर बनवायची आहे तितकी घ्या, जास्त जर वरी घेतली तर खीर घट्ट होऊ शकते, त्यामुळे वरी थोडीशी कमीच घ्या। त्यानंतर आता पूर्ण यातील पाणी गाळून घेतल्यानंतर इथे गॅसवरती कढई गरम करत ठेवलेली आहे। दूधसुद्धा एका साईडला गरम करत ठेवलेलं आहे। आता पहिल्यांदा आपल्याला वरी अशीच थोडीशी गरम कढईमध्ये परतून घ्यायची आहे, कारण ती थोडीशी ओलसर आहे, त्यामुळे त्यातील पाणी सुकेपर्यंत 1-2 मिनिटं अशीच आपल्याला परतवून घ्यायची आहे। 1-2 मिनिटांनंतर यातील पूर्ण पाणी असे सुकून जाते। त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचाभर तूप घालून छान अशी वरी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला ही वरी अगदी थोडीशीच दिसत असेल, पण ह्याची खीर 4 माणसांना पुरेल इतकी तयार होते। 4 वाट्या तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओमध्ये। 2-3 मिनिटांनंतर आता यामध्ये आपण खोबऱ्याचा किस घालणार आहोत आणि हे सुद्धा आपल्याला 1-2-3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। सुद्धा हा किस नारळाच्या पाटील भाग काढून हा मिक्सरला वाटून घेतलेला आहे। हवं तर तुम्ही जसं आपण मोदकांसाठी खोबरं खवून घेतो त्या प्रकारे केलं तरी सुद्धा चालेल। इथे बघू शकता, अशा प्रकारे छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये 1 वाटीभर पाणी घातलेलं आहे आणि जो आपण गूळ 1 वाटी घेतलेला होता तो सुद्धा यामध्ये घातलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला पहिल्यांदा पाण्यामध्ये आणि गुळामध्ये थोडीशी वरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे, कारण सगळं जर दूध आपण एकत्र पूर्ण घातलं तरी इतकी वरीला गोडी लागणार नाही, त्यामुळे आपण थोड्याशा पाण्यामध्ये आणि गुळामध्ये पहिल्यांदा वरी शिजवून घेणार आहोत। झाकण लावून 2 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटातच थोडीशी बघा घट्टसर अशी झालेली आहे। त्यानंतर आता इथे दूध घालायचं आहे। इथे मी अर्धा लिटरमधील थोडंसं दूध बाजूला ठेवलेलं आहे। आता हे दूध घालून आपल्याला छान असं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण जे काजू बदामाचे काप घेतलेले होते ते घालायचे आहेत। त्यानंतर इथे सुंठ आणि वेलची पावडर घेतलेली आहे, ती सुद्धा आता यामध्ये घालायची आहे आणि ही सुद्धा छान मिक्स करून घ्यायची आहे। आता इतक्या वेळातच हे आपल्याला थोडंसं घट्टसर वाटत आहे, त्यामुळे मी राहिलेलं दूध सुद्धा यामध्ये घालणार आहे। तुम्ही बघू शकता, इतक्यातच ही एवढी घट्टसर खीर तयार झालेली आहे, त्यामुळे मी राहिलेलं सुद्धा दूध यामध्ये घातलेले आहे। आता याला एक छान अशी उकळी आणून द्यायची आणि झाकण लावून आपल्याला ही परत एकदा 2 ते 3 मिनिटं छान अशी शिजवून घ्यायची आहे। हे बघा, इथे तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी खीर तयार झालेली आहे। दिसायला तर इतकी सुंदर दिसत आहे की ही वरईची खीर आहे म्हणून कोणाला कळणार सुद्धा नाही। तुम्ही एकदा अशा प्रकारे ही खीर नक्की करून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। इथे वरतून थोडंसं तूप घालायचं आणि छान अशी खीर सर्व करायची। चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद। आणि तुम्हाला आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कोणती रेसिपी पाहायला आवडेल ती मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।